नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं माझ्या जस्ट कुक या चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत मसाला पालक पनीर. चला तर मग रेसिपीकडे वळूया. सगळ्यात आधी मी पालक घेतला आहे, 1.5 पाव पालक आहे. यामध्ये नंतर मी मीठ घातलं आहे आणि 2-3 पाण्याने स्वच्छ हा पालक धुवून घेतला आहे, म्हणजे यावरील धूळ सगळी निघून जाईल. नंतर हा बारीक चिरून उकळत्या पाण्यामध्ये घालून 2 ते 3 मिनटं पालक उकळून घेतला आहे. एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पनीर ठेवलं आहे थोड्या वेळसाठी. नंतर आपण मसाले बघूया. या खडा मसाल्याचं पॉकेट तुम्हाला मार्केटला सहज मिळते. त्यानंतर मी 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे, कांदा घेतला आहे, एक मोठा टोमॅटो घेतला आहे, खोबऱ्याचे काप घेतले, कसुरी मेथी घेतली, शेंगदाणे घेतले आणि गोळंबी घेतली आणि हिरवी मिरची. चला तर मग आता आपण हा खडा मसाला या पॅकेटमधला काढून घेऊया. या पॅकेटमध्ये तुम्हाला धने, खसखस, इलायची, मिरे सगळंच मिळतं. आता हे सगळे खडे मसाले आपल्याला एकदम मंद आचेवर हलकेसे परतून घ्यायचे आहेत. यामध्ये खसखस नसलं तर तुम्ही वरूनसुद्धा अर्धा चमचा खसखस घालू शकता. तर मी सगळं मस्त कमी गॅसवर मंद आचेवर असं परतून घेतलं आहे. नंतर शेंगदाणे आणि गोळंबी सुद्धा छान कमी गॅसवर परतून घेतली. तुम्ही हवं तर यामध्ये थोडं तेलसुद्धा घालू शकता. आपण जो पॅकेटमधला खडा मसाला घेतला आहे तो लक्षात ठेवायचा की एवढा मसाला आपल्याला नको, अगदी अर्धा चमचा मसाला चवीपुरता हवा आहे. बाकी मसाला आपण पुढच्या भाज्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकता. एकदाच बनवून ठेवला की हा मसाला खराब होत नाही. आपली गोळंबी आणि शेंगदाणे आता छान परतून झाले. आता यानंतर तवा पुन्हा गरम करून यावर मी खोबऱ्याचे काप घेतले, ते सुद्धा छान मंद आचेवर परतून घेणार आहे. आता खोबरंसुद्धा आपलं मस्त लालसर भाजून झालं आहे. आता हे सुद्धा बाजूला काढून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण कांदा थोडं तेल घालून परतून घेऊयात. तेलामुळे काय होते की कांदा छान फ्राय झाल्यासारखा होतो आणि भाजीला चव खूप छान येते. थोडं तेल घालते आणि मस्त हा कांदासुद्धा परतून घेते. आता आपला हा जो खडा मसाला होता हा सगळा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहे. आपली छान अशी पावडर तयार झाली आहे खडा मसाल्याची. अगदी अर्धा चमचा कमी एवढाच आपल्याला खडा मसाला हवा आहे. आता आपला कांदासुद्धा छान परतून झाला आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि अद्रक याची पाणी घालून पेस्ट बनवून घेतली. आणि बाजूला काढून याच भांड्यात खोबरं, कांदा, गोळंबी हे जे मसाले भाजले होते सगळे मस्त पाणी घालून याचीसुद्धा पेस्ट बनवून घेतली. आणि हे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता असं खोबरं, कांद्याचं आणि गोळंबी शेंगदाण्याचं छान वाटण तयार झालं आहे. आता याच भांड्यात आपण शिजलेला पालक छान बारीक करून घेऊया. हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही, भाजीचा रस्सा बनवताना आपल्याला ते वापरायचं आहे. आता पालकाची प्युरीसुद्धा आपली तयार झाली आहे. आता यानंतर आपण पनीरचे तुकडे करून घेऊयात. हे पनीर घरी बनवलेलं आहे. याची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शेअर करेल. आता या पनीरचे मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. अगदी अलगद आणि स्मूथ असे मस्त सुरीणीचे तुकडे करून घेतले. आता एका कढईत तेल घेऊन मी हे तुकडे असे फ्राय केले. आपल्याला हलक्या हाताने फ्राय करायचं आहे, नाहीतर पनीरचे तुकडे होऊन जातील. आता हे पनीर बाजूला काढून कढईमध्ये 3 चमचे तेल घातलं आहे. त्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं आहे आणि हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याचं वाटण घालून छान हे परतून घेतलं आहे. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे. यानंतर यामध्ये कसुरी मेथी घातली, साधारण 2 चमचे, आणि हे वाटण छान असं परतून घेतलं आहे. गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे. आता नंतर खोबरं, कांदा, गोळंबी आणि शेंगदाणे याचं जे वाटण केलं होतं ते या तेलामध्ये घालून हे सुद्धा छान मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. या भाजीची सगळ्यात महत्त्वाची ट्रिक हीच आहे की हे वाटण मंद आचेवर तेल सुटेस्तोवर असं हलक्या हाताने परतून घेत राहायचं आहे. 7 ते 8 मिनटं मंद आचेवर असाच हा मसाला परतून झाला की यामध्ये खडा मसाला घालायचा आहे. अगदी पाव चमचा आपल्याला खडा मसाला घालायचा आहे.
आणि खडा मसाला परतून झाला की यामध्ये तिखट 2 चमचे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे मीठ आणि हळद 2 चमचे असं हे सगळं मस्त एकत्र करून या मसाल्यात घालायचं आहे. ते सुद्धा परतून झालं की यामध्ये अर्धा टोमॅटोची प्युरी आपल्याला घालून हे मिश्रण छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने तेल सुटत चाललंय तर आपला मसाला छान परतून झालाय. यानंतर यामध्ये मी ग्रेव्ही मसाला घालणार आहे 1 चमचा. तो सुद्धा छान परतून झाला की यामध्ये पनीर मसाला मिळतो तो 1 चमचा घालणार आहे आणि छान हा मसाला परतून घेणार आहे. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा, फार भारी लागते, हॉटेलपेक्षाही भारी येते. आता सगळीकडून छान तेल सुटलंय आणि मसाल्याचा सगळीकडे असा वास घुमतोय. आपला सगळा मसाला मस्त मंद आचेवर परतून झालाय. आता यामध्ये पालक प्युरी घालून हा मसाला मंद आचेवर परतून घेऊया तेल सुटेस्तोवर. तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त रंग आलाय. आता आपली परफेक्ट ग्रेव्ही तयार झाली आहे. आता तेल सुटेस्तोवर हा पालक मस्त शिजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडून छान तेल सुटत चाललंय. आता यामध्ये आपण फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालून मस्त आपली भाजी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.